संजय राऊत हे जरी आमच्या विरोधी पक्षामध्ये काम करत असले तरी माननीय वंदनीय बाळासाहेबांचा जो आमच्यावर संस्कार आहे, शिंदे साहेबांनी जो आम्हाला संस्कार शिकवलेला आहे, त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी ही आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. जरी विरोधक कोण असला आणि त्याची प्रकृती बिघडली असली तरी तो चांगला व्हावा हीच आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे आणि म्हणून संजय राऊत लवकरात लवकर बरे व्हावे ही आमची ईश्वराचरणी प्रार्थना. वारंवार आम्ही सगळ्यांनी सांगितले की निवडणूक आयोग जो आहे, तुम्ही सकाळी देखील माझ्या पत्रकार मित्रांवर सांगितलं की तुम्ही देखील मतदार आहात. त्याच्यामुळे मतदार यादीमध्ये नाव कसं नोंदवायचं, चुकीचं नाव असेल तर ते कसं काढायचं, त्याला तारीख दिलेली असते. क्लिनिकल मिस्टेक असेल तर सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते. प्रिंटिंग मिस्टेक असेल तर ती सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते. तुमचं मतदार यादीचं नाव ट्रान्सफर करण्यासाठी तारीख दिलेली असते. पण ज्यांनी कधी मतदार याद्या बघितल्या नाही, कार्यकर्त्यांनीच बघितल्या, त्यांनी आज आधी पहिली मतदार यादी बघितली म्हणून त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. पण त्यांना ही प्रोसिजर माहिती नाही, आमचं दुर्दैव आहे. उगाच निवडणूक आयोगावर आक्षेप घेऊन काय उपयोगाचं नसतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार यादीवर आक्षेप घेण्याचा काही पिरियड ठरलेला आहे आणि तो जर आपण पुराव्याने सिद्ध करून दिला तर ती नावं डिलीट होतात. हा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. मी आज त्या कामगारांची भेट घेतली, त्याच्यामध्ये स्वतः चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतलेला होता, आमच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला होता. मी स्वतः त्या मालकांशी बोललो, मी आता सीएमओ मध्ये देखील बोललो आणि त्या 50 लोकांना परत घेण्याची प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये सगळी मंडळी आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते मालक मला स्वतः सोमवारी भेटणार आहेत, आता माझं बोलणं देखील झालं आणि ते सकारात्मक आहे. परंतु काही त्रुटी आहेत, म्हणजे कामगारांनी देखील समजून घेतले पाहिजे की मालकाकडनं जसं कामगारांना त्रास होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे, तशी कामगारांकडनं देखील मालकांना त्रास होणार नाही ही देखील दक्षता घेतली पाहिजे. नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्या दोन्ही बाजूही पडताळून बघितलेलं आहे. 2-4 लोकांमुळे 50 लोक जर बाधित होत असतील ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे. ते पुरावे देखील त्यांनी माझ्याकडे दिलेले आहेत. म्हणून तुमच्या मार्फत मी काम, आता ते कोण नाही आहे तरी तुमच्या मार्फत त्यांना कामगारांना विनंती करतो की 2-4 लोकांमुळे आपले 50 लोक बाधित होतील असं करू नका. त्या 2-4 लोकांची नावं देखील माझ्याकडे आहेत, त्यांना मी पण घ्यायला लावणार आहे. पण त्यांच्याकडनं परत तशी चूक झाली तर मात्र मी त्यांच्यासोबत राहणार नाही. कारण कंपनी मालक जर जगला तर कामगार जगणार आहे आणि कंपनी मालकानं देखील अत्याचार करू नये ही माझी भूमिका आहे. पण दोन्ही बाजू मी समजून घेतल्या. सोमवारी पालकमंत्री म्हणून त्याच्यात तोडगा निघेल. गडकोली गावामध्ये तो ब्रिज तर खरं सार्वजनिक बांधकाम विभागानं उभारायचा होता, पण तरी देखील पलीकडे इंडस्ट्री आहे. पण त्यानंतर 35 कोटी रुपये मी त्याला मंजूर केलेले आहे. टेंडर प्रोसेस सुरू आहे आणि पुढच्या पावसाच्या अगोदर तो पूल तयार होईल. पण पर्यायी मिलिटरीला बरोबर घेऊन जर काही तिथं पूल तात्पुरता तयार करता आला एमआयडीसीच्या बाबतीत तर काही कंपन्या प्रयत्न करतात, त्याला आम्ही अनुरोध काही त्याने पत्र दिलं असेल तर त्याचं कौतुकच केलं पाहिजे. पण काल मी दुर्गच्या दौऱ्यावर होतो, आज मी रत्नागिरीमध्ये आहे. सकाळी 8च्या सुमारास माझं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांची या बाबतीमध्ये चर्चा झाली. दुपारी मुख्यमंत्री महोदयांची माझी चर्चा झाली. हे दोन प्रकार आहेत बघा. शेतामध्ये असलेला भात फुकट गेलेला आहे आणि सगळ्यात भयावह परिस्थिती येते की शेतातनं कापून आणलेला भात जो सुकायला ठेवलेला आहे त्याचं पण वाटोळं झालेलं आहे. त्याच्यामुळं कृषी खात्याचं म्हणणं असं होतं की शेतात भातच नाही. मग मुख्यमंत्री महोदयांना मी सकाळी सांगितलं की शेतात जरी भात नसला तरी सुकवण्यासाठी जो भात आणलेला आहे सगळाच भात त्याची वाट लागलेली आहे. पण मी दोन्ही म्हणजे मुख्यमंत्र्यांचं देखील अभिनंदन करतो आणि उपमुख्यमंत्र्यांचं देखील अभिनंदन करतो. त्यांनी हा देखील सर्वे आणि पंचनामे करण्याचे निर्देश आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यामध्ये अजित दादा काय बोलले मला माहिती नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट मी सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढली गेली. त्याच्या बीजेपीचं नेतृत्व करणारे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील होते. त्या वचननाम्यामध्ये स्पष्ट एकनाथ शिंदे साहेबांनी कर्जमाफीचा उल्लेख केला होता आणि त्यात
त्याचा पाठपुरावा करून देवेंद्रजींनी कालजी कर्जमाफी जाहीर केली आहे. तोच आमच्या वचननाम्यामध्ये होतं. परंतु जो पिरियड घेतलेला आहे, जरा बच्चू कडूने देखील सांगितलं की 6 महिन्यानंतर किती कर्जमाफी आहे, त्याचा फायदा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. विरोधक जे काही राजकारण करत होते ते देखील थांबलेलं आहे. त्याच्यामुळे दिलेला शब्द एकनाथ शिंदे साहेब पाळतात हे पुन्हा एकदा पुराव्याने तरी सिद्ध करून दाखवलं. ते कोणाबद्दल बोलतो सत्तेचे जे घडामोडी आज पण माझी लाईव्ह मीटिंग बघितलेली आहे. या लाईव्ह मीटिंग मध्ये देखील आम्ही महायुती करूनच लढणार आहोत कार्यकर्त्यांना सांगितलं आणि हेच नेते मंडळींचे होत आहे. परंतु युद्धामध्ये आणि निवडणुकीमध्ये दाखल राहू नये म्हणून आम्ही सगळी तयारी करतो. तसं काल मी पूर्ण दिवस संपर्क मंत्री म्हणून सिंधुदुर्गामध्ये होतो. काल माझ्या मेळाव्याला मिळालेला रिस्पॉन्स जो होता 7 तारखेला शिंदेसाहेब सिंधुदुर्ग पार्श्वभूमीवर मेळावा घेतले ते प्रचंड होता. कार्यकर्त्यांचं मत स्वबळावर लढावं असं आहे. पण आज सकाळी राणे साहेबांची आणि माझी फोनवर चर्चा झाली. आम्ही दोघं देखील महायुतीसाठी सकारात्मक आहोत आणि ती सकारात्मकता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ती स्वतः राणे साहेबांनी स्वीकारलेली आहे आणि राणे साहेब स्वतः प्रदेशाध्यक्ष बोलणार आहे भाजपच्या आणि मी आणि शिंदे साहेबांची चर्चा करून ते त्यांना शब्द दिलाय की सन्मानपूर्वक महायुतीचं होणार असेल तर आम्ही तयार आहोत. आम्ही कुठेही अडमुख धोरण करणार नाही. त्यांच्या लक्षात एक आलं असेल कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी ही आम्ही सांगायच्या अगोदरच सुरू केलेली आहे. एवढी कार्यक्षमता आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गटामध्ये प्रचंड गर्दी आहे. महायुती होणार हा समन्वय ठेवण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांनी काही ऍडजस्टमेंट पण करण्यासाठी काही जागा रिक्त ठेवलेल्या आहेत. महायुतीनंच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. परंतु प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गटामध्ये आमचा उमेदवार तगडा असावा यासाठी आज आम्ही बैठक घेतली. या मतदारसंघामध्ये स्वतः सदानंद चव्हाण साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून जे जे काही निर्णय घ्यायचे ते आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा पुढचे 3-4 दिवस नगरपालिकेच्या बाबतीमध्ये ज्यांना अजून इच्छुक असतील त्यांना देखील फॉर्म भरण्याची संधी आम्ही देणार आहोत आणि त्याच्यानंतर मुलाखत घेतली. पक्षाची ध्येय धोरणं त्यानंतर माहिती असणार आहे आणि मग आम्ही सगळी ही यादी आमच्या संपर्क प्रमुखांच्या मार्फत साहेबांकडे पाठवू आणि साहेब त्याच्यानंतर तिथे आले. आपल्या सगळ्यांसमोर तुम्ही मला जे मला विचारलं पत्रकार म्हणून बैठकीला येऊ का, मी तुम्हाला खुल्या देण्याला सांगितलं की बैठकीला या. आमच्या पक्षामध्ये नक्की पारदर्शकपणानं काय चाललं ते तुम्ही बघा. आम्ही दोन्ही उमेदवारांना सांगितलं की याचा निर्णय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट की प्रत्येक वॉर्ड निहाय जनतेचं मत देखील आम्ही समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर स्वतः शिंदे साहेब उमेदवार घ्यायचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.